काय नाव आहे तुमचं? मी निलेश खंडूकाळे. आता इकडे आम्हाला बोलवलंय, काय झालंय म्हणून? सध्या हे एक ग्रामपंचायतीमार्फत एक गटारीचं काम, भूमिगत गटारीचं काम कुठल्या चालू आहे. ग्रामपंचायत आहे? गोडेगाव ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक 5. 5. बरं, काय झालंय सांगा. सध्या हे जे गटारीचं काम आहे ना, पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि पाईप, होल पडलेले पाईप इथं वापरले गेलेले आहेत. आणि काम झाल्यानंतर जे सिमेंट लावलेले आहे त्याला पाणी मारणं गरजेचं असतानासुद्धा त्यांनी डायरेक्ट पाईप लावले आणि गाडून टाकले. आणि होल पडलेले पाईप तसेच त्यांनी ते न बदलता ते तसेच वापरले आणि गाडून टाकले. बापरे, कधी काम झालंय हे आत्ता हे एक आठवड्याभरात हे काम झालेले आहे. आणि मी त्यांना एक पत्र दिलं आहे पंचायत समितीला, गटविकास अधिकारी यांना मी पत्र दिलं आहे की हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. आणि जे हां, तर हे काम जे होल पडलेले पाईप आहेत ते बदलून परत दुसरे पाईप टाकावे असं मी त्यांना हे केलेलं आहे. मी काय काम अडवलेलं नाही आहे, फक्त काम व्यवस्थित करा आणि दर्जेदार करा. शासनाचे एवढे कोट्यवधी रुपये येतात आणि हे कोट्यवधी रुपये असे जर थोड्याशा मोबदल्यासाठी किंवा जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी असे डुप्लिकेट पाईप वापरणं ही चुकीची पद्धत आहे. आणि हे जे पाणी जे असे होल पडलेले पाईप लावले ते पाणी काही दिवसांनी ते जागेवरच मुरल, पुढे जाणारच नाही ते पाणी. म्हणजे पाईप चुकीचे वापरते मला असं म्हणायचं? हो, पाईप चुकीचे आणि होल पडलेले वापरलेले, त्यांनी ते बदलणं गरजेचं आहे. जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्ही लक्षात आणून हो, मी सांगितलं होतं त्यांना हे काम होल पडलेले. मी 2-3 वेळा ग्रामपंचायतमध्ये पण जाऊन आलो. हो, होईल 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 असं बोलतात ते ठेके. ग्रामपंचायत सरपंच टिटकारे मॅडम आणि ते आपले ग्रामसेवक. त्यांना तुम्ही सांगितलं होते, काय बोलले मग? हो, होईल काम, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात, ते होईल म्हटले काम. तुम्ही जेव्हा पाईप टाकले तेव्हा पाहिले की पाईप? हो, पाहिले ना पाईप. माझ्याकडे जिओ टॅगचे फोटो पण आहेत. तुमचं म्हणणं आहे की काम चुकीचं न होता निकृष्ट दर्जाचं आहे? हा, निकृष्ट आणि इस्टिमेट प्रमाणे ते काम झालेलं नाहीये. त्याची लांबी सुद्धा कमी आढळते. कमी आढळते? हो, कमी आढळते. आता हे जे चेंबर्स वगैरे काढले ते बरोबर काढलेत का मग? हो, जागजागी काढलेत, पण एवढे चेंबर जागजागी न काढता एक ठराविक 40 फुटावर 50 फुटावर पाहिजे ते 10-10 फुटावर 20-20 फुटावर त्यांनी चेंबर काढले. ही चुकीची पद्धत आहे. ओके, हे चेंबर पण चुकीच्या ठिकाणी घेतले? हो, चुकीच्या पद्धतीने घेतलेले. मग इथले जे सदस्य आहे 5 मधल्यावर ते कोण आहे? वार्ड क्रमांक 5 मध्ये एक कविता घोडेकर, एक अमोल काळे आणि कांचनताई काळोखे गायकवाड. ते का नाही बोलले मग? ते बोलले का? हो, त्यांनी पण पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतीला आणि त्यांनी ग्रामस्थांशी पण चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी ग्रामपंचायतीला पण त्यांनी सांगितलेलं आहे हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे, तुम्ही त्याच्यात लक्ष घाला. पण त्यांचं पण त्यांनी कोणी ऐकलेलं नाही. आता ही लाईन कुठपर्यंत गेली खाली? ही जुन्नर आपलं घोडेगाव भीमाशंकर रस्ता त्याला ती अटॅच केलेली आहे. तिथे अटॅच आहे का? हो, कवडधरम आता ते गोडेगाव मनसर रस्ता असं ह्या कामाचं स्वरूप आहे. बरंच लांब अंतर? हो, बरंच लांब अंतर आहे. कुठे म्हणले पाईप वरती आले, स्लोप दिला नाही, होते कुठे झाले काय? हे पहा, आता हे गाडल्यामुळे ना आपल्याला हे दिसणार पण इथं जास्तीत जास्त हे दिसते तुम्हाला खालीवर. ओके. हो, ते असं व्यवस्थित त्यांनी स्लोप व्यवस्थित एकसारखा लेवल ट्यूब लावून करायला पाहिजे नव्हतं, ते केलेलं नाही. खाली असं वर खाली झालेलं आहे का? सरपंच लक्ष देत नाहीत का? हो, नाही देत. सरपंच म्हणण्यापेक्षा घोडेगाव ग्रामपंचायतच लक्ष देत नाही व्यवस्थित. आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला? काय नाही, काम जे होल पडलेले पाईप आहेत ना ते काढावेत आणि व्यवस्थित टाकून ते पुन्हा करून घ्यावे. आता हे इथून असं हे सगळं झालंय मग? हे बघा, ह्या अशा पद्धतीने काम झालेलं आहे. इथं जास्त लवण आहे आणि वारंवार जर आत्ता त्रास होणार नाही, पण पावसाळा आला, काही थोडे दिवस गेले तर पाणी पुढे जाणार नाही. आणि वारंवारच हे जवळचे ठेकेदार असतील त्यांनाच ती कामं जातात. आम्ही ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार करतो, पंचायत समितीला पत्र व्यवहार करतो, तेही फक्त उडाउडीची उत्तर देतात. त्याच्यावर काही कारवाई होत नाही. फक्त काय जवळच्या ठेकेदारांना यांनी मोठं करायचं धरलं की काय असंच वाटतंय. पावसाळ्यात जर हे पाणी खाली गेलं नाही त्रास होणार ना? हो, पावसाळ्यात जर पाणी जर पुढे गेलं नाही तर इथंच ते साचून राहणार.
आज नाही तर अजून एक 6 महिन्यांनी म्हणा हे जे काम आहे इथं पाणी साठणारच नाही, पाणी पुढे जाणारच नाही ते निघून. आणि याच्याकडे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती अर्ज देऊन सुद्धा आहे ना काही अधिकारी आहे ना ते त्यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. फक्त ठेकेदार मोठे करणं हाच हेतू आहे आणि कमी पैशामध्ये जास्तीत जास्त नफा कमवणे हाच उद्देश आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कांचन सुदाम काळोखे. मी वार्ड क्रमांक 5 ची ग्रामपंचायत सदस्य आहे, घोडेगाव. काय प्रकार झाला म्हटलं इथे? ते थोडं बंदिस्त गटाराचं काम चालू होतं वार्ड क्रमांक 5 मध्ये, तर ते निकृष्ट झालेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे हे. तर त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं, याची माहिती दिली की ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे बाबा की निकृष्ट काम आहे. तर प्रशासनाने त्याबद्दल दखल घेऊन ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते ऐकावं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते काम जे आहे ते व्यवस्थित करून घ्यावं, एवढी माझी विनंती आहे प्रशासनाला. मधील काळामध्ये तुमचा एक अर्ज होता ग्रामपंचायत, तुम्हाला विचारात घेत नाही वगैरे, तो काय प्रकार होता? सध्या असं चालू आहे की काम वार्ड क्रमांक 5 किंवा कोणताही वार्ड असो 1 ते 5 त्या वार्डमध्ये जी कामं चालू आहेत ती सदस्यांना माहिती न देता परस्पर कामं चालू आहेत. तर माझी एक विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी कामं करताना किंवा तिथं ते काम चालू करताना सदस्यांना विचारात घेऊन किंवा त्यांना माहिती देऊन ते काम चालू करण्यात यावं. हे जेव्हा काम चालू झालं तेव्हा तुम्हाला कल्पना नव्हती याची मग? हे काम चालू झालं तेव्हा नव्हती कल्पना. जेव्हा ग्रामस्थांचे फोन आले तेव्हा आम्हाला समजलं की काम चालू आहे तिथं. तुम्ही तर सदस्य आहात ना 5 मधल्या? हो. तरी तुम्हाला माहित नाही? हो. तुम्हाला हे लोक मुद्दाम सांगत नाही की कसं, मग काय परिस्थिती? ते काही सांगू शकत नाही काय त्यांचं काय मत आहे ह्याबाबत, पण बाबा त्यांनी सांगितलं पाहिजे हे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला कल्पना काही देत नाही आणि डायरेक्टली कामं चालू हो, होतात हो. तुमच्या वार्डमध्ये सुद्धा? हो हो. वैयक्तिक माझ्या वार्डचा विषय सांगते मी की हे काम सध्या समोरच उदाहरण आहे की जे काम चालू झालंय बंदिस्त गटाराचं ते सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. ते काम चालू झाल्यानंतर ग्रामस्थांचे फोन आले तेव्हा आम्हाला समजलं काम चालू आहे म्हणून. असं कशामुळे होतंय, पण का असं होतंय? श्रेयवाद काही सांगू शकत नाही. भाऊ, कशामुळे होत असेल? श्रेयवाद सगळीच कामं आम्ही करायची, बाकीच्यांना कोणाला कामं करून द्यायची नाही. किंवा नवीन जो काही कार्यकर्ता आहे तो उदयाला इथून आला नाही पाहिजे, फक्त राष्ट्रवादी बस. हो, म्हणजे पक्ष हा हो इथं विषय आहे हो का? हो, फक्त श्रेयवाद. अरे बापरे. फक्त राष्ट्रवादींनी कामं करायची, बाकीच्यांनी नाही कामं करायची. फक्त श्रेय त्यांनीच घ्यायचं, बाकी इथे नवीन उमेदवार तयार नाही झाले पाहिजे, एवढाच विषय. नाही, तुम्हाला कुठल्याच याच्यात बोलवत नाही लोक मग ते ग्रामपंचायतचे, म्हणजे मुद्दाम टाळतायत का असं मला म्हणावं लागेल? हा, असं म्हणायला काही हरकत नाही, कारण नसू द्या बाकी कुठं काही नाही बोलू द्या, पण निदान वार्डमध्ये जे काम चालू आहे तिथं तरी त्यांनी सांगितलं पाहिजे, बोलवलं कारण ते पाहिजे. काम तुमच्या वार्डमध्ये हो. होतं. माहिती पाहिजे. लोकांना पण फेस करायचं असतं, आम्हाला सांगायचं असतं, उत्तर द्यायचे असतात. त्यामुळे ह्यांनी जर आम्हाला कल्पना दिली नाही तर आम्ही लोकांना काय सांगणार, कसं बोलणार, काय फेस करणार, हा पण एक प्रश्न आहे. त्या कामात काय झालं नक्की, म्हणजे पाईप चुकीचे टाकलेत असं काही कळलं? काय विषय होता? हो, ते पाईप थोडे फुटके टाकलेत आणि थोडे वरती आहेत की बाबा खालून घ्यायला पाहिजे. हो हो. तर ते थोडे वरती दिसत आहेत आणि त्याच्यात 2-3 पाईप जे आहेत ते फुटलेले दिसलेत आणि हे ग्रामस्थांनी सांगितले स्वतः. हे आम्ही मनाने सांगतोय असा काही विषय नाही, हे स्वतः ग्रामस्थांनी सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र दिलं? हो हो हो. त्यांनी स्वतः सांगितलं की असं असं काम आहे, तुम्ही येऊन बघा स्वतः. आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तेव्हा ते दिसले. पण ते चालू जेव्हा होतं ताई तेव्हा तुम्ही का नाही थांबवलं? तेव्हा मी जेव्हा काम चालू होतं ना जेव्हा तुम्ही तक्रारी केल्या लोकांनी तेव्हा तुम्ही त्यांना सुचवलं होतं सगळं? तेव्हाच आम्ही सुचवलं होतं, तेव्हाच मी प्रशासनाला सांगितलं पण होतं. आमचा जो ग्रामपंचायतचा ग्रुप आहे त्यावर मी ते फोटो वगैरे ते पाठवून सगळं झालेलं आहे. माझी जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडलेली आहे. पण त्यांनी दखल घेतली नाही किंवा काय त्यांचा काय विषय असेल तो त्यांना माहिती, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. काम म्हणजे निष्कृत दर्जाचंच आहे ना, शासनाने व्यवस्थित त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे ना. तुमचं काय म्हणणं आता, काय व्हायला पाहिजे कामाबद्दल, काय व्हायला पाहिजे? ते काम मला असं वाटतं की त्यांनी अगोदरच त्यांनी ते काम पूर्ण करायला पाहिजे नव्हतं. जेव्हा लोकांचे कंप्लेंट आल्या त्यावेळेस त्यांना हे समजतच असेल प्रशासनाला की बाबा लोकांच्या कंप्लेंट आहेत, तर त्यावेळेसच त्यांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे होतं. पण आता त्यांनी ते काम पूर्णपणे पार पाडलेलं आहे. त्यामुळे आता शेवटी काय निर्णय घ्यायचा तो प्रशासनाचा राहील. त्यांनी एकतर लोकांना चांगली हे देण्यासाठी असतं प्रशासन,
चांगली सोय केली पाहिजे लोकांची, नंतर प्रॉब्लेम नको पुढे यायला. त्यामुळे आता ह्याच्यावर प्रशासनच निर्णय घेईन काय करायचं आणि काय नाही. आता ठीक आहे, पण पावसामध्ये प्रॉब्लेम जर आला तर काय कराल? कारण त्या ज्या पद्धतीने तो स्लोप दिलाय तुम्ही म्हणताय, पाणी हो. जाईल का, असाही प्रश्न आहे तिथे. तेच मग आता प्रशासन जबाबदार राहील, कारण जे सदस्य आहेत त्यांना माहीत नसताना त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, की बाबा त्यांनी सांगितलंय की बाबा हे चुकीचं आहे, तर तुम्ही इथं कुठेतरी लक्ष देऊन हे व्यवस्थित करून घ्या. पण जर प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर मग आता ती त्यांची जबाबदारी राहिली पुढे काय करायचं आणि काय नाही.